नाचना या अंगण तेढा असं असतं, तर आम्हाला त्याची काही काळजी वाटत नाही. आमचे उमेदवार सक्षम आहेत. आमचा निर्धार आहे की चारही आमचे अधिकृत उमेदवार रवी भैया सुडे, अमर पटेल, निर्मलाताई कांबळे आणि पुष्पाताई भडीकर हे चौघही बरकत नगरच्या या प्रांगणामध्ये भरपूर मतांची बरकत घेऊन भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार विजयी होणार आहेत. मी मुस्लिम समाजातून असल्यामुळे मला जसं अल्पसंख्याक बहुजन पण आहेत आणि आम्ही पण आहेत, तर मला त्यांच्या वेदना मला माहीत आहेत. त्याच्यामुळं मी त्यांचा सर्वांगीण प्रयत्न करायचा प्रयत्न केला. दुर्दैवानं मागच्या 8 वर्षामध्ये या भागातनं जे लोक निवडून गेले ते 8 वर्ष या भागात फिरकलेच नाहीत. लातूर महापालिकेची रणधुमाळी आत्ता सुरू झालेली आहे. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकाचं बिगुल वाजले. 2026 म्हणजे आत्ताची ही निवडणूक आहे. जवळपास 8 वर्षानंतर या निवडणुका लागल्यात आणि या निवडणुकाकडे एका विशिष्ट वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. आम्ही आहे आता सध्या प्रभाग क्रमांक 2मध्ये. खरं पाहिलं तर लातूरचा प्रभाग क्रमांक 2 हा विशेष आणि वेगळा मानला जातो, कारण इथं कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल तसेच भाजपाचे नेतेसुद्धा राहिले आहेत. ते त्यांचं वर्चस्व असणारा हा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये मी आलो आहे. इथं आता माझ्यासोबत आहेत अर्चनाताई पाटील चाकूरकर, त्याचबरोबर निवडणुकीच्या रिंगणात उभारलेले उमेदवार आहेत. त्याचबरोबर अमर पटेल हे सुद्धा आपल्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. खरं पाहिलं तर अमर पटेल हे अगदी कमी वयाचे उमेदवार म्हणून गणले जातात, परंतु विकासाचा ध्यास घेऊन आज ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माझ्यासोबत काही उमेदवारसुद्धा आहेत. ताई, मी तुमच्याकडे तो पहिला प्रश्न घेतो. काय सांगाल, कुठलं विजन घेऊन आज आपण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपले उमेदवार उतरवले? प्रभाग क्रमांक 2 हा तसं पाहिलं तर परंपरागत भाजपासोबत नाही असा अपप्रचार आहे, पण यावेळी आमचा निर्धार आहे की चारही आमचे अधिकृत उमेदवार रवी भैया सुडे, अमर पटेल, निर्मलाताई कांबळे आणि पुष्पाताई भडीकर हे चौघही बरकत नगरच्या या प्रांगणामध्ये भरपूर मतांची बरकत घेऊन भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार विजयी होणार आहेत. विजयी होणार. बरं, प्रमुख समस्या अशा येतात की गेल्या पावसाळ्यामध्ये, या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये बऱ्याच प्रभागामध्ये घरामध्ये पाणी शिरलं. ते एक अपयश आहे. ते अपयश काँग्रेसचं की भाजपचं? ज्यांनी लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं अपयश असतं, तो कुठल्याही पक्षाचा असू द्या. 2.5 वर्ष सत्ता होती. नाही, पक्ष कुठलाही असू द्या, पण लोकप्रतिनिधींचं हे अपयश आहे आणि नुसताच महापालिकेच्या नव्हे तर आमदारांचं, खासदारांचं, सर्वांचंच अपयश आहे. बरं, विरोधक म्हणतायत की जरी लोकप्रतिनिधी आमचे असले तरी केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता असल्यामुळं आम्हाला काही काम करू दिलं नाही. याकडे आपण कसं बघता? याच्याकडे आम्ही हे बघतो की नाचना या अंगण तेढा असं असतं, तर आम्हाला त्याची काही काळजी वाटत नाही. आमचे उमेदवार सक्षम आहेत. आमचं काम एकदम सक्षम होणार. बरं, एक शेवटचा प्रश्न घेतो. निवडणूक प्रभारपद संभाजी पाटील निलंगेकरांकडे गेले. पूर्वी आपल्याकडे होतं. आपल्याकडे असताना तो वर्तुळामध्ये एक वेगळी चर्चा होती, पण आत्ता एक वेगळी चर्चा आहे. याकडे आपण कसं बघता? याचा कुठेतरी परिणाम आपल्या अंतर्गत पक्षामध्ये झालेला आहे का? काय सांगाल? कुणाकडे पद गेलं हे महत्त्वाचं नाही आहे, काम काय चालू आहे हे महत्त्वाचं आहे. आणि आम्ही सर्वजण, संभाजी भैया असतील, मी असतील, इथे रवी भैया उभे आहेत, अमर भैया आहेत, आमचं काम हे भारतीय जनता पक्षाचं आहे. तुम्ही पाहिलं असेल शहरभर कमळाचे फोटो लागलेत, तर आम्ही सर्वजण त्या अपेक्षेने आणि त्या हिमतीने आम्ही उतरलेलो. काय म्हणते लातूर? काय म्हणते लातूर? नेमकं लातूरच्या काय वेदना आपल्यापर्यंत आलेल्या आहेत? लातूरकरांना त्यांचे लोकप्रतिनिधी भेटत नाहीत, ही सर्वात मोठी वेदना आहे. आणि दुसरी वेदना ही आहे की वर्षानुवर्ष या भागातल्या लोकांनी एका विशिष्ट पक्षाला मतदान दिले, पण आज त्यांची अवस्था बघून आज या बरकतनगरमध्ये सर्व माता भगिनी हेच सांगतात की ताई, आमचा विकास झालेला नाही आहे. म्हणून विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे हे चारही शिलेदार यांच्या सेवेत आजपासून तत्परपणे आहेत. नक्कीच. माझ्यासोबत अजूनही काही उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. अमर पटेल माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, काय विजन घेऊन आज आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलात? आपले वडील कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत, भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते सुद्धा आहेत, तरीसुद्धा आपण या रिंगणात उतरलात. काय विजन आहे आपलं? आता सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळीचं आणि लातूरच्या पदाधिकाऱ्यांचं धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला निवडणूक लढवण्याची संधी दिली. आणि तुम्ही म्हणल्यासारखं जवळपास 35 वर्षापासून माझे वडील भारतीय जनता पार्टीसाठी काम करतात आणि हा प्रभाग 2 जो एरिया आहे तो मुस्लिम बहुल आणि बहुजनांचाच पूर्ण प्रभाग आहे. तर मागच्या काही वर्षात इथं काही विकास झालेला नाही. तुम्ही येताना बघत असाल की रस्त्यावर खड्डे आहेत, पथदिवे नाहीत. त्याच्यामुळं आता मी मुस्लिम समाजातून असल्यामुळे मला जसं अल्पसंख्याक बहुजन पण आहेत आणि आम्ही पण आहेत, तर मला त्यांच्या वेदना मला माहीत आहेत. त्याच्यामुळं मी त्यांचा सर्वांगीण प्रयत्न करायचा प्रयत्न करेन. अच्छा, त्यांच्या समस्या सोडवण्याचा सर्वांगीण प्रयत्न आपण करणार आहात. बरं, माझ्यासोबत अजून उमेदवार आहेत.
रवी सुडे आहेत. सुडेजी, काय सांगाल, काय विजन आहे आपल्या प्रभागातल्या, कुठल्या समस्या घेऊन आपण रिंगणात उतरलात? बघा, नगरसेवक ह्या नात्यानं खरं म्हणजे त्या प्रभागामध्ये मूलभूत सुविधा पुरवणं हे त्याचं कर्तव्य आहे. परंतु दुर्दैवानं मागच्या 8 वर्षामध्ये या भागातनं जे लोक निवडून गेले ते 8 वर्ष या भागात फिरकलेच नाहीत. या भागाचा कसल्याही प्रकारचा विकास झाला नाही. या भागातल्या लोकांना, आमच्या सर्व मुस्लिम बांधवांना खरं म्हणजे अनेक मूलभूत समस्यांना सामोरं जावं लागतं. मग तो रस्ता असेल, नाली असेल, कचरा व्यवस्थापन असेल, पथदिवे असेल, आणि त्याच्याही पुढं जाऊन ज्या केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून नरेंद्रभाई मोदीजी, देवाभाऊ फडणवीस यांच्या माध्यमातून ज्या गोरगरिबांसाठी लोककल्याणकारी योजना आहेत त्या योजनासुद्धा लोकांपर्यंत पोचवणं आणि त्यांना त्याचा लाभ मिळवून देणं हे खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधींचं कर्तव्य असतं. परंतु हे काहीच या भागात झालं नाही. या लोकांना कुठल्याही पद्धतीची सुविधा गेल्या 8 वर्षामध्ये मिळाली नाही. आणि याचाच एक राग म्हणून, संताप म्हणून या सर्वांना न्याय देण्यासाठी, या भागाचा विकास करण्यासाठी, या भागातील सर्व आमच्या बांधवांचं, आमच्या भगिनींचं जीवनमान बदलण्यासाठी, त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी आम्ही आता भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी निवडणूक लढवित आहोत. आणि मला विश्वास आहे की यावेळी निश्चितपणानं या बरकतनगर भागामध्ये ते परिवर्तन दिसतं आहे. आणि हे सर्व बरकतनगरचे माझ्या सर्व माता भगिनी, माझे सर्व बांधव हे निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या चौघांनाही त्यांची सेवा करण्याची संधी देतील असा मला विश्वास आहे. यावर्षी बदल होईल असं वाटतं आपल्याला? मला अतिशय ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून आम्ही या प्रभागामध्ये फिरतोय, अनेक माता भगिनींचे आशीर्वाद घेतोय, त्यांना विनंती करतोय. आणि मला आनंद होतोय हे सांगताना की अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणच्या सर्व मतदाराकडून दिला जातो. भरभरून आशीर्वाद हे मतदार आम्हाला देत आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये ते आम्हाला नक्कीच या ठिकाणी त्यांची सेवा करण्याची संधी देतील. नक्कीच. तर 4 उमेदवार हे भाजपाचे या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि बरकतनगर हा मुस्लिम बहुल भाग आहे, परंतु संपूर्ण मुस्लिमसुद्धा आमच्या पाठीशी आहेत. त्याचबरोबर राजकारणाचं बाळकडू पाजलेले, विकासाचा ध्यास कसा साधावा, विकासाची संधी कशी साधावी याचं बाळकडू आमदार पाशा पटेल यांनी दिलेले अमर पटेल हे सुद्धा आहेत. त्याच्यामुळं अमर पटेल जरी निवडून आले तरी यांना नवीन असं शिकवायची गरज नाही. ते स्वतःहून विकास साधतील आणि विकास करतील अशी आशा आत्ता अर्चनाताई पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामॅन आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, लातूर, प्रभाग क्रमांक 2.